नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्या संदर्भातच्या एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, काल महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्फत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती वितरित करण्याची घोषणा करण्यात आली। त्यासंबंधीचे अपडेट त्यांनी ट्विटर पेजच्या माध्यमातून सुद्धा दिलेले आहेत। आपण त्याबद्दलची अपडेट न्यूज चॅनलच्या माध्यमातून किंवा परिपत्रकाच्या माध्यमातून पाहिली असेल, त्याबद्दलची माहिती तुम्हाला अगोदरच झालेली असेल। आता मित्रांनो, आज सकाळपासूनच भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अनुदानाची 1,500 रुपयाची अनुदानित रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। भरपूर महिलांना याचा लाभ मिळाला, मोबाईलवरती मेसेज सुद्धा आले। परंतु याच्यामध्ये अजूनही काही अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या खात्यावरती या अनुदानाची रक्कम आज दिवसभरात जमा झालेली नाहीये। त्याच्यामुळे या लाडक्या बहिणी अजूनही चिंतेत आहेत। काही म्हणत आहेत आम्ही केवायसी केली तरी अनुदान आलं नाही, काही म्हणत आहेत केवायसी करायची राहिलेली आहे त्याच्यामुळे अनुदान आलं नाही का। तर असे विविध प्रश्न महिलांच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट सांगू इच्छितो। ज्या महिलांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम आलेली नाही अशा महिलांना आणखीन 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागणार आहे। कारण की स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यामार्फत जाहिरातीमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये या लाडक्या बहिणीच्या अनुदानाची रक्कम महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल। आता मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींच्या केवायसी झालेल्या नाहीत अशा महिलांनी चिंतित राहायचं आहे का? म्हणजेच त्यांना या महिन्याचं अनुदान जमा होणार नाही का? तर असं काही नाही। अजूनही आपल्याला केवायसी करण्याची शेवटची तारीख ही 18 नोव्हेंबर ही शासनामार्फत देण्यात आलेली आहे। त्याबद्दलच्या सूचना महिला व बालविकास विभागाअंतर्गत करण्यात सुद्धा येत आहेत आणि ही माहिती माननीय अदिती तटकरे यांच्या मार्फत दिलेली आहे। आपण याबद्दलचे अपडेट पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असतील, त्याच्यामुळे कोणत्याही महिलेने चिंतित राहू नये। त्यांना या चालू महिन्याचा म्हणजे जो हप्ता वितरण झालेला आहे ऑक्टोबर महिन्याचा, हा कोणत्याही प्रकारची अडचण न येता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। जर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तर, म्हणजेच पूर्वीचे हप्ते जर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असतील तर हाही हप्ता कोणत्याही प्रकारची केवायसी न पाहता, कोणती पडताळणी न करता तुमच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे कोणत्याही मनात शंका ठेवू नका। पुढच्या हप्त्याला मात्र तुम्हाला नक्की अडचण येऊ शकते जर तुम्ही 18 नोव्हेंबरच्या अगोदर तुमची केवायसी पूर्ण केली नाही तर। आणि केवायसी कशी करायची याबद्दलची माहिती आपण ऑलरेडी चॅनलवरती दिलेली आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्ही घर बसल्या सर्वात अगोदर अपडेट स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकाल। तर आजच्यासाठी येथेच थांबतो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।